कथेचा आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की प्लीज कथा जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जावा. तिला क्षणभर त्यालाच बघत राहावंसं वाटलं, पण तिने ती इच्छा झटकली आणि तिथून जाऊ लागली. तोच तिच्या पदराला मागून हिसका जाणवला. नक्कीच कशात तरी अडकला असेल म्हणून ती मागे वळली तर पदर त्याच्या हातात होता आणि तो उठून बसला होता. ती एकदम दचकली, कारण आता तो तर झोपलेला होता आणि आता लगेच कसा उठला. गुड मॉर्निंग सर, ती पदर पकडून बोलली. रिअली इट्स अ व्हेरी गुड मॉर्निंग. तो थोडा मिश्किलपणे हसत बोलला आणि त्याने तिला डोळ्यांनीच बसण्याचा इशारा केला. आता पुढे. तुम्ही कॉफी घ्या, मी जाते, ती बोलली. यू आर माय वाईफ, नाव सिट हिअर, तो तिच्याकडे बघून बोलला आणि गार्गी शॉक झाली. वाईफ, तेही तो बोलला. ती डोळे विस्पारून त्याच्याकडे तशीच बघत उभी होती. राघव थोडं वैतागला आणि त्याने तिचा पदर स्वतःकडे ओढला. आऊच, ती एकदम भानावर येत त्याच्या बेडवर जाऊन पडली, अगदी त्याच्यासमोर. तिने पिन लावलेल्या ठिकाणी हात ठेवला होता, त्यामुळे तिचा पदर पडला नाही, पण ती जागा मात्र थोडीशी फाटल्यासारखी झाली. मुडी, सनखी कुठला, असं कसं ओढतोय? पदर पडला असता तर? तिच्या शरीरावर एकदम शहारा आला. लज्जेने तिचे गाल एकदम गुलाबी झाले. वेडाच आहे मी काय, खरोखरच याची बायको थोडीच आहे. सरळ सरळ हक्क गाजवतोय. गार्गीला आता थोडा रागच आला. तिने पुन्हा तिथून उठण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिचा हात पकडला. ती एकदम शहारून गेली. सर, तिने थोडं गोंधळून आणि घाबरून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडेच बघत होता. आकाशी कलरच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य त्याला खूप जास्त आकर्षित करत होतं. त्यात तिचा गोरा दुधासारखा रंग खुलून निघाला होता. तिला पाहून तो मंत्रमुग्ध झालेला आणि नकळत त्याने तिला स्वतःकडे ओढून घेतलं, अगदी स्वतःच्या मिठीत. त्याचा हात तिच्या उघड्या कमरेवर आला तसं ती एकदम ताठ झाली. त्याच्या अशा वागण्याने ती मनात जबरदस्त दचकली होती. तिचं काळी धडधड उडू लागलं होतं. तिने लाजून नजर खाली केली, कारण त्याचा चेहरा खूप जास्त जवळ होता. सर, तिने श्वास कंट्रोल करत त्याला हाक मारली आणि तिच्या त्या श्वासांना स्वतःच्या चेहऱ्यावर फील करून तो वेडा झाला. त्याने त्याचा चेहरा तिच्या आणखी जवळ आणला आणि गार्गीने तिच्या पदराची पकड घट्ट केली. डोळे मिटले. श्वास एकाच वेळी घाबरून, हृदय एकाच वेळी घाबरून पण गेलं आणि प्रचंड उत्साहित पण झालं. आणि त्याचवेळी तिला तिच्या कपाळावर त्याचे नरम ओठ जाणवले, अगदी त्या दिवशी गालावर जाणवले होते तसेच. यावेळी पण ती पूर्ण ब्लँक झाली. अंगावर काटा आला, अगदी त्याला जाणवेल इतका. तिच्या पोटातली फुलपाखरं तर नाचून नाचून बाहेर यायला लागली. यू आर माय वाईफ, तो गालात हसत पुन्हा बोलला आणि गार्गीने भानावर येत त्याच्याकडे पाहिलं तर तो आता थोडा दूर झालेला. तिच्या भोवती टाकलेला हात पण मागे घेतला होता. तिने गडबडून आत्तापर्यंत दाबून ठेवलेला श्वास सोडला आणि उठली. आता मात्र तिने थोडं रागात त्याच्याकडे पाहिलं. हिटलर प्रत्येक गोष्टीत फायदा करून घेतोय. परफेक्ट बिझनेसमॅन, एक चान्स सोडत नाही. आणि आपण बावळट. तो जवळ आला की काय होतं काय माहिती. आपण आपले राहतच नाही, वेगळ्याच विश्वात निघून जातो. गार्गीने मनातच स्वतःला कोसलं आणि तिथून बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा आवाज आला. गार्गी, तिने लगेच मागे वळून पाहिलं, थोडंसं रागात. साडी तुला सूट करत नाही. तू बिलकुल छान दिसत नाही साडीमध्ये. सो नेक्स्ट टाईम डोंट वेअर इट, तो बोलला आणि तिचा चेहरा पडला. खरंच मी इतकी खराब दिसते का? तिने मानेनेच होकार दिला आणि तिथून बाहेर पडली. राघवने संस्कारा सोडला. तिला साडीमध्ये पाहून त्याची विकेट जात होती. त्याला कंट्रोल होत नव्हतं आणि म्हणून त्याने तिला साडी घालू नको म्हणून सांगितलं होतं. पण पद्धत मात्र वेगळी वापरली होती.
गार्गी थोडं नाराज होऊन त्याच्या रूममधून बाहेर पडली आणि तिला समोर खुर्चीवर बसलेले आजोबा तिच्याकडे हसत बघताना दिसले. म्हणजे ते इथं होते हे राघवला माहिती होतं का? म्हणून त्याने आपल्याला जवळ घेतलं का? तिने गोंधळून आजोबांकडे पाहिलं. तुम्ही दोघं सोबत खूप छान दिसता आणि माझा नातू रोमॅन्टिक आहे हा. मी उगाच त्याला अरसिक बोललो. आजोबा हसत बोलले आणि गार्गीचे गाल आरक्त झाले. मी जाते, ती लाजून बोलली आणि तिथून निघून गेली. आजोबांची चेअर पकडलेल्या मिसेस मराठे मात्र तिच्याकडे रागात बघत होत्या. आतमध्ये झालेलं त्यांनी पण पाहिलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या डोळ्यात रक्त साचलं होतं. मनात अजूनही काही करता येत नव्हतं म्हणून त्यांची चिडचिड होत होती. चला पुढे, आजोबांचा आवाज आला तसं त्यांनी खुर्ची रागात ढकलायला सुरुवात केली. हळू, मला काही झालं तर माझा मुलगा तुला डायरेक्ट ढगात पाठवेल, हे लक्षात ठेव. आजोबा हसत बोलले, पण त्यांच्या आवाजातली जरब इतकी होती की मिसेसचे हात आपोआप हळूहळू ढकलू लागले. गार्गी दुपारी शशीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली. वेटिंग एरियामध्ये बसून ती शशीची वाट बघत होती. तिथूनच समोर ग्राउंड दिसत होतं आणि तिथल्या हिरवळीवर काही वेड्या बायका बसून काहीतरी हातवारे करत होत्या. त्यांना पाहून गार्गीला वाईट वाटलं. किती दुःख आहे यांच्या लाईफमध्ये, पण त्यांना तर कल्पना पण नाही आणि आपण थोड्याशा दुःखाने खचून जातो. या लोकांना त्यांची फॅमिली नाही, आयुष्य ते तर लोक इथंच सडत राहतात आणि देवाने आपल्याला इतकं चांगलं आयुष्य दिलेलं असताना आपण कायम तक्रार करत असतो. खरंच त्यांच्याकडे पाहून आपलं लाईफ कितीतरी पटीने चांगलं असल्याचे फिलिंग येते. ती मनातच त्यांना पाहून विचार करत होती. तेवढ्यात तिचं लक्ष एका बाईकडे गेलं. ती तीच बाई होती, बाहुलीवाली, लास्ट टाईम गार्गीकडून फोन हिसकावून घेणारी. रेवती. ती आता पण बाहुली घेऊन बसली होती. बडबड करत बाहुलीचे केस विंचरत होती. शशीला यायला कदाचित वेळ होता कारण डॉक्टर त्याचं ऑब्झर्वेशन करत होते. म्हणून गार्गी उठली आणि खिडकीजवळ गेली. तिथून काही अंतरावरच ती बाई बसली होती. आंटी, तिने हाक मारली, पण त्या बाईचं लक्षच नव्हतं. रेवती आंटी, तिने थोडं मोठ्याने हाक मारली. तसं त्या बाईने इकडे तिकडे पाहिलं आणि मग तिची नजर खिडकीमध्ये उभ्या असलेल्या गार्गीवर पडली. तिने थोडं डोळे बारीक करून पाहिलं आणि मग खिडकीजवळ आली. काय ग, तू कोण आणि मला का हाक मारली? तुला माझं नाव कसं माहीत? रेवतीने डोळे बारीक करून आणि हातात बाहुली घट्ट पकडून विचारलं. आंटी, मी शशीची बहीण. त्या दिवशी भेटले नव्हते का? गार्गी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत बोलली. भेटली होतीस का? बरं मग आता काय? तू माझी बाहुली न्यायला आली का? रेवतीने बाहुलीला कुशीत लपवत विचारलं. गार्गी गालातच हसली. तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना? गार्गीने विचारलं. तसं रेवतीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. हो हो, आवडतात. तुला कसं माहीत? रेवतीने विचारलं. मागच्या वेळी शशी बोलला होता म्हणून यावेळी घेऊन आले. गार्गी परसमधून डबा काढत बोलली आणि त्या प्लॅस्टिकच्या डब्यातून दिसणारे गुलाबजाम बघून रेवतीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तिने पटकन खिडकीतून हात आतमध्ये घातला आणि गार्गीच्या हातातून डब्बा हिसकावून घेतला. आंटी, सगळे तुमच्यासाठीच आहेत. गार्गी हसत बोलली आणि रेवतीचं लक्ष कुठं होतं? ती तर गुलाबजाम खाण्यात गुंग झालेली. अर्धे तुकडे तर खालीच पडत होते आणि ती इतक्या घाईघाईत खात होती की तिचं तोंड पण भरत होतं. आंटी, मी नेक्स्ट टाईम पण आणेन. आरामात खा. गार्गी तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत बोलली. जास्त आण हा. माझ्या बाहुलीला खूप आवडतात. ती वेडी आहे यासाठी. तिला खरंच खूप आवडतात. रेवती बोलतच होती की अचानक ती खाण्याचं थांबली आणि तिचे डोळे आता पाण्याने भरले. तिचे ओठ थरथर कापू लागले. मी नाही तिला मारलं, माझ्या बाहुलीला नाही मारलं, पण सगळे बोल
बोलतात मीच मारलं. मी नाही मारलं. तू सांग ना सगळ्यांना, मी खरंच नाही मारलं. माझं बाळ होतं ते. मी कसं मारेन? माझी बाहुली, माझी की... बोलता बोलता रेवतीच्या हातून डबा खाली पडला आणि अचानक ती खाली कोसळली. डॉक्टर, गार्गीने गार्गी जोरात किंचाळली आणि बाहेर धावली. तोपर्यंत तिथल्या बाकी सर्व नर्सनी रेवतीला पकडलं होतं. गार्गी बाहेर गेली तोपर्यंत त्यांनी तिला तिथल्याच OPDमध्ये दाखल केलं होतं. काय झालं त्यांना? त्या ठीक आहेत ना? गार्गीने बाहेर येणाऱ्या नर्सला काळजीने विचारलं. हे बघा, तुम्ही त्यांचं कोणीच नाही आणि तरीही आम्हाला न विचारता त्यांना भेटला कशा? तुम्ही जा इथून आणि हो, पुन्हा कधीच भेटण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यामुळे आमच्या ट्रीटमेंटमध्ये लुडबुड होते. ती नर्स वैतागून बोलली आणि निघून गेली. गार्गीचा पाय तिथून निघत नव्हता. पण बाकीच्या नर्स पण आता तिच्याकडे ती तिथून जावी या नजरेने बघत होत्या. शेवटी ती तिथून जाऊ लागली. त्याचवेळी तिच्या कानावर तिथल्या रिसेप्शनिस्टचे शब्द पडले. एवढी श्रीमंती असून काय उपयोग? शेवटी आली वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. देव पण काय काय दिवस दाखवतो. गार्गीने चमकून त्या रिसेप्शनवालीकडे पाहिलं. तसं रिसेप्शनवालीने लगेच नजर चोरली आणि दुसरीकडे बघू लागली. नक्की हिला काय म्हणायचं होतं आणि मला ऐकू येईल असंच का बोलली ती? गार्गी विचार करत तिथून बाहेर पडली. राघवने त्याची गाडी एका रेस्टॉरंट टाईप हॉटेलमध्ये थांबवली आणि तो खाली उतरला. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि मग आतमध्ये आला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवरचं आनंद नाव पाहून त्याने इकडे तिकडे पाहिलं तर रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यात आनंद त्याच्याकडे बघून हात हलवत होता. राघवने फोन कट केला आणि त्याच्याजवळ गेला. आपण आतमध्ये जाऊया, राघव बोलला आणि त्याला एका केबिनमध्ये घेऊन गेला. वेटरने त्यांना ज्यूस आणून दिला. मग मात्र राघवने त्याला पुन्हा येऊ नको म्हणून सांगितलं आणि दरवाजा लावून घेतला. तुम्हाला काय बोलायचं होतं ते आता बोला, राघव सिरियस होत बोलला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या मॅडमना जिथं ड्रिंक दिलं गेलं होतं तिथं जाऊन चौकशी केली तर मला तिथल्या CCTVमध्ये एक मुलगा त्यांच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स करताना दिसला. मी त्या मुलाबद्दल तिथल्या स्टाफला विचारलं तेव्हा मला कळालं की तो मुलगा एका दिवसापूर्वीच त्या रेस्टॉरंटमध्ये जॉईन झालेला. त्याची इतर माहिती कोणाकडेच नव्हती. निश्चितच त्याच मुलाने त्यांना ड्रग्ज दिलं होतं, आनंद बोलला आणि राघवच्या हाताच्या मुठी आवळल्या. कुठे आहे तो मुलगा? आय वॉन्ट टू किल हिम, राघव रागात बोलला. नो सर, तो मुलगा एक छोटा मोठा क्रिमिनल आहे आणि सध्या फरार आहे. नक्कीच त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे केलं असेल. सध्या मला माहिती नाही की त्याने कोणाच्या सांगण्यावरून हे केलं, पण मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची होती म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं आहे. आनंद हात टेबलवर ठेवत बोलला. कोणती? राघवने विचारलं. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.